सर्वात पहिले आता इथे आपण घेऊया अर्धा कप एवढं कोमट पाणी. यामध्ये घालूया थोडीशी साखर, त्याचबरोबर ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट. ईस्ट घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला झाकून 10 ते 15 मिनिटाकरता साईडला ठेवून द्यायचे, जेणेकरून ते छान फुलेल. तर हे बघा, आपलं ईस्टचं मिक्सचर जे आहे ते इथे छान मस्त फुललेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये घेऊया मैदा आणि थोडंसं मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये घालायचे आपल्याला ॲक्टिव्ह ड्राईसचं मिक्सचर. आता हे सर्व आपल्याला हातानेच छान मस्त मळून घ्यायचे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा मळू शकता. बीटरने तुम्हाला 5 मिनटं लागतील आणि हाताने तुम्हाला 15 मिनटं कंटिन्यू असंच मिळत राहावं लागेल. आता आपण ह्यावर घालूया थोडंसं तेल. तेल घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा हा डो व्यवस्थित असा मळून घ्या. त्यानंतर आता हा डो आपल्याला 1 तासाकरता असाच झाकून साईडला ठेवून द्यायचा, जेणेकरून तो डबल असा होईल. तर चला आता बनवूया आपण पिझ्झा सॉस. तर त्याकरता इथे सर्वात पहिले मी घेतलेले आहे टोमॅटो, त्याचबरोबर बेडकी मिरची. त्यात उकळण्यापुरतं पाणी घालून आता हे झाकण लावून आपल्याला 10 ते 15 मिनिटाकरता असंच छान उकळवून घ्यायचं आहे. आता इथे आपण एक छोटंसं मॅरिनेशन करणार आहोत. त्याचे सर्व मेजरमेंट जे आहेत, जी पण लिस्ट आहे ती मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. हा पिझ्झा कॅप्सिकम पिझ्झा आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला शिमला मिरची छान मस्त मॅरिनेट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला पिझ्झा कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, आता इथे आपली शिमला मिरची मॅरिनेट करून झालेली आहे, ती आपण साईडला ठेवून देऊया. आता आपण टोमॅटो चेक करूया. हे बघा, टोमॅटो छान शिजलेले आहेत आणि ही वरची जी साल आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची, नाहीतर मग ती पिझ्झा सॉसमध्ये खूप डिस्टर्ब करते. तर आता हे आपल्याला मिश्रण थंड करून छान याची मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आता इथे मी घेतलेली एक कढई, कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल घातलेलं आहे, थोडंसं बटर, अद्रक लसूणची पेस्ट. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचे, छान मस्त परतवून घ्यायचे. त्यामध्ये आता आपल्याला घालायचे टोमॅटोची प्युरी. हे बघा, टोमॅटोच्या प्युरीचा कलर केवढा छान सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी काश्मीरी पावडर, मीठ, पिझ्झा सीझनिंग आणि टोमॅटो कॅचअप हे सर्व घालून आता व्यवस्थित आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि 10 मिनटं सॉस आपल्याला असाच कंटिन्यू परतवायचा आहे, जोपर्यंत तो थिक होत नाही तोपर्यंत. तर हे बघा, आपला पिझ्झा सॉस इथे बनवून तयार झालेला आहे. आता आपण एका पॅनवरती थोडंसं तेल टाकून घेऊया आणि ह्यामध्ये शिमला मिरची छान मस्त अशा शॅलो फ्राय करून घेऊयात. तर हे बघा, आपल्या शिमला मिरचीसुद्धा इथे शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत. डो बघूया आता आपण, केवढा सुंदर असा मस्त इथे फुललेला आहे. आता हा डो आपल्याला प्लॅटफॉर्मवरती काढून घ्यायचा आहे, थोडासा मळून घ्यायचा आहे. तर आता मी ह्याचे 4 डो करून घेणार आहे, कारण का मला 4 पिझ्झा बेस बनवायचे. तर आता एक-एक गोळा घेऊन आपल्याला व्यवस्थित पहिले असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, हातावर त्याला असं मस्त एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पीठ, ह्याची आपल्याला छान अशी मस्त जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची, एकदम पण जाड नाही आणि एकदम पण बारीक नाही. आता याला फोकच्या साहाय्याने आपल्याला बाहेर जसा पिझ्झा मिळतो तशी आपल्याला सेम ह्याला डिझाईन करून घ्यायची, जेणेकरून आपण जेव्हा पिझ्झा कढईमध्ये टाकू तेव्हा तो फुलणार नाही चपातीसारखा. तर ही डिझाईन करणं खूपच गरजेचं आहे. तर हे बघा, इथे आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे. एक मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, ते सर्व साईडला असं पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला ठेवायचे पिझ्झा बेस आणि गॅस मी इथे स्लोच ठेवलेला आहे बरं का. आता हा पिझ्झा बेस आपल्याला वरतून अजिबात दाबायचा नाहीये किंवा पलटायचा नाहीये. हे बघा, असे बुडबुडे आले म्हणजे याचा अर्थ आपला पिझ्झा बेस खालून तयार झालेला आहे. आता आपण पिझ्झा बेस छान परतवून घेऊया. तर हे बघा, आणि परतवल्याच्या नंतर आपल्याला परत हे दाबायचं नाहीये जास्त, एकदम किंचितसं ह्याला प्रेस करून हे बघा, आपला पिझ्झा बेस इथे तयार झालेला आहे. आणि आता मी इथे सर्व पिझ्झा बेस करून घेते कढईमध्येच, मी बघू शकता. तर इथे माझे 4 पिझ्झा बेस ह्या डोमध्ये तयार झालेले आहे. तर तुम्ही इथे 4 पिझ्झा घरच्या घरी असे मऊ मऊ पिझ्झा बेस बनवू शकता. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि त्याच कढईमध्ये पिझ्झा बेस ठेवून घेतलेला आहे. यावरती घालूया पिझ्झा सॉस, छान पसरवून घेऊया. त्यावरती आपण आपल्या टॉपिंग्स घालूया. इकडे मी घेतलेलं आहे चीज स्लाइस, तुम्ही ह्या जागी ती मोझरेला चीजसुद्धा वापरू शकता. तर इथे सर्व टॉपिंग जे आपण तयार केलेले होते ते आपण घालूयात. थोडासा कांदासुद्धा घातलेला आहे आणि त्यावर घालूयात पिझ्झा सीझनिंग आणि हे आता आपल्याला 10 मिनिटाकरता, तर आता आपण 10 मिनिटाकरता स्लो गॅसवरती झाकण लावून असाच पिझ्झा ठेवून देऊयात. तर हे बघा, 10 मिनिटानंतर इथे आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तो आता आपण कढईमधून काढून घेऊयात आणि हे बघा, केवढा सुंदर आपला पिझ्झा दिसतोय. चीजसुद्धा केवढं सुंदर असं मस्त मेल्ट झालेलं आहे. तुम्हाला विश्वास नाही होणार की आपण हा पिझ्झा कढईमध्ये बनवला आणि ते पण एवढा सॉफ्ट. मार्केटपेक्षा सुद्धा सॉफ्ट पिझ्झा आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर. त्याचबरोबर पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, मी नक्की करेन. तर चला, परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर.